राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. नमस्कार, मी भुजंग चव्हाण. आज दिनांक 11 ऑक्टोबर 2014. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. भारतीय सैन्याकडून पाकच्या 65 चौक्या उद्ध्वस्त. 2 दिवसापासून पाक सैन्य शांत. नागेश पाटलाचा आतून कीर्तन वरून तमाशा. उद्या हदगाव येथे बानगुडे पाटील यांच्या प्रचार सभेचे आयोजन. आजपासून जिल्ह्यात मद्य विक्री पूर्णतः बंद. तामशात माधवराव पाटील जळगावकर यांच्या सभेचा फियास्को. खासदार अशोकराव चव्हाण 8वे निजाम. सूर्यकांता पाटील यांची खासदार अशोक चव्हाण यांच्यावर खरमरीत टीका. प्रकाश जाधव यांनी संस्थेत नोकरी लावतो म्हणून तरुणाला 4 लाखाला गंडविले. आता बातमीपत्र विस्ताराने. आपल्याकडे पाकिस्तानी सैनिकांनी शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला की त्याच्या बातम्या होतात. पाकिस्तानी सैन्याचा गोळीबार आणि तोफमारा सुरू झाला की भारतीय सीमेजवळची गावे रिकामी होतात. अनेक सामान्य नागरिकही त्यात बळी पडतात. पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करू नये असं आवाहन भारतीय सरकारकडून केलं जातं. आपले नेते गावागाव भाषणामध्ये पाकिस्तानला इशारे देतात. त्यामुळे काहीच फरक पडत नाही हे त्यांनाही ठाऊक असतं. फक्त पेपरात आणि टीव्हीवर इशारा दिल्याच्या बातम्या येतात. हजारो जीव जातात, त्याचं कोणालाच स्वैरसूतक नसतं. पण यावेळी पहिल्यांदाच भारतीय सैनिकांनी सीमेवर सतत तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाने म्हणजेच BSFने पाकिस्तानी सैनिकांना सडेतोड उत्तर देत गोळीबार केला. त्यामुळे गेल्या 2 दिवसापासून पाकिस्तानी रेंजर्सकडून भारतीय हद्दीत एकही गोळीबार झालेला नाही. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानच्या 65 चौक्या उद्ध्वस्त केल्या असून 15 माणसे देखील ठार मारली आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी प्रचारासाठी अत्यंत कमी दिवस राहिल्यामुळे राजकीय उमेदवारांनी आपल्या प्रचारासाठी प्रत्येक पातळीचा वापर केला असल्याचे दिसून येत आहे. हदगाव हिमायतनगरमध्ये शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टीकर यांनी नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रचार सभेचे आयोजन केलेले आहे. उद्या दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता नागेश पाटील आष्टीकर यांच्या संपर्क कार्यालयासमोर ही प्रचार सभा होणार आहे. सभेस हदगाव हिमायतनगर तालुक्यातील शिवसैनिक आणि मतदार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन गोपाळ सारडा, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव कोळीकर, माजी तालुका प्रमुख पांडुरंग मामा कोले, महिला आघाडीच्या लताताई फाळके, बालाजी राठोड, डॉक्टर संजय पवार, रामभाऊ ठाकरे आदींनी केले आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी. घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने. लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट, सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी. संपर्क 99 22 90 99 74. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2014 साठी नांदेड जिल्ह्यात शनिवार 11 ऑक्टोबर 2014 पासून मतदानाचा दिवस बुधवार 15 ऑक्टोबर 2014 पर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी रविवार दिनांक 19 ऑक्टोबर 2014 या कालावधीत पूर्णतः मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी लागू केले आहेत. या आदेशात म्हटले आहे की नांदेड जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी 15 ऑक्टोबर 2014 रोजी मतदान होत आहे. या दिवशी झालेल्या मतदानाची मोजणी 19 ऑक्टोबर 2014 रोजी होणार आहे. मतदानाच्या व मतमोजणीच्या दिवशी शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी व निवडणुका मुक्त व निर्भय वातावरणात पार पडाव्यात म्हणून मद्य निषेध कायदा 1949 नुसार पूर्णतः मद्य विक्री बंद ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी आज तामसा येथे जाहीर सभा घेत
खासदार अशोकराव चव्हाण यांच्यावर खरमरीत टीका केली असून खासदार अशोकराव चव्हाण हे जिल्ह्यात अल्पसंख्याक उमेदवारांना पाठीशी घालणारे आहेत, त्यामुळे अल्पसंख्याकांचे प्राबल्य वाढतच जात आहे. यास पूर्णतः खासदार अशोकराव चव्हाण हे जबाबदार असून ते एक प्रकारचे निजामच आहेत, असे माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांत पाटील यांनी म्हटले आहे. यावेळी बोलताना त्यांनी असेही म्हटले आहे की जिल्ह्यात सहकार बुडविण्याला काँग्रेस जबाबदार असून जिल्ह्यातील अनेक कारखाने देखील खासदार अशोकराव चव्हाण यांच्याच कार्यकर्तृत्वाने बुडालेले आहेत, अशी टीका सूर्यकांत पाटील यांनी केली. त्या हदगाव हिमायतनगर भागात भाजपाच्या उमेदवार लता कदम यांच्या प्रचारासाठी तामसा येथे आल्या होत्या. आज हदगाव हिमायतनगर मतदारसंघातील तामसा या शहरामध्ये वेगवेगळ्या उमेदवारांच्या प्रचार सभाने हे शहर दुमदुमून गेले. तामशात आज भाजपाच्या उमेदवार लता कदम यांची प्रचार सभा संपन्न झाली. या प्रचार सभेला भाजपाचे अनेक कार्यकर्ते आणि जनता मोठ्या प्रमाणात उपस्थित होती. तसेच बसपाचे जाकर चाऊस यांचीही सभा संपन्न झाली. भारिपा बहुजन महासंघाचे डॉक्टर बळीराम भुरके तसेच सेनेचे नागेश पाटील आष्टीकर यांच्या सभांना देखील श्रोत्यांनी उदंड प्रतिसाद दिला. काँग्रेसचे उमेदवार माधवराव पाटील जवळगावकर यांच्या प्रचार सभेला मात्र मतदारांनी म्हणावा तसा प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे त्यांच्या प्रचार सभेचा फियास्को झाला. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स. भारतीय सैन्याकडून पाकच्या 65 चौक्या उद्ध्वस्त, 2 दिवसापासून पाक सैन्य शांत. नागेश पाटलाचा आतून कीर्तन वरून तमाशा. उद्या हदगाव येथे बानगुडे पाटील यांच्या प्रचार सभेचे आयोजन. आजपासून जिल्ह्यात मद्य विक्री पूर्णतः बंद. तामशात माधवराव पाटील जवळगावकर यांच्या सभेचा फियास्को. खासदार अशोकराव चव्हाण 8वे निजाम. सूर्यकांत पाटील यांची खासदार अशोक चव्हाण यांच्यावर खरमरीत टीका. प्रकाश जाधव यांनी संस्थेत नोकरी लावतो म्हणून तरुणाला 4 लाखाला गंडविले. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया. नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.